नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भाई आज आहे आपला आर्म्स वर्कआउट, जो की सर्वांचा खूप आवडता वर्कआउट असतो. तर एकदम कमी टाईममध्ये तुमच्या आर्म्सला कसा तोडायचा, म्हणजे आम्ही सेट पण कमी नाही केलेत किंवा असा कुठला एक्सरसाइज पण स्किप नाही केला आहे, बट कमी टाईममध्ये कसा तुमच्या आर्म्सला तोडायचा मॅक्झिमम 45 to 1 hourमध्ये, तर तोच वर्कआउट असेल. तर आता वर्कआउटला सुरू करूया. तुम्हाला जरा समजत असेल जिम पण आता थोडी आपली अपग्रेड झाली आहे, ते नंतर तुम्हाला विषय काय तो सांगतो. ओके, तर असा आजचा आपला आर्म्स वर्कआउट असेल. पहिला एक्सरसाइज असेल रोपवर ओव्हरहेड एक्सटेन्शन. तर आता डायरेक्ट चालू करू. सो गायज, आता जे म्हणजे आता आम्ही हा व्हेरिएशन केला त्याचे आम्ही 4 सेट मारणार आहे. आणि फर्स्ट सेट हा आता वॉर्मअप होता आणि 3 सेट असतील ते वर्किंग असतील. आणि 3 सेट म्हणजे असे असतील, असं वेट ठेवणार की ज्याच्यामध्ये, आणि निगेटिव्ह एकदम स्लो, ज्याच्यामध्ये आमचे 8 ते 12 रेप्सच गेले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता अशा प्रकारे वेट ठेवून आम्ही ते मसलला तेवढा फटीक करायचा प्रयत्न करणार, जेणेकरून कसं होणार, कमी टाईममध्ये आपला ट्रायसेप मसल पण प्रॉपरली ट्रेन होऊ शकेल. सो आता फर्स्ट सेट तर झाला, आता आपण 3 सेट तोडणार पूर्ण एकदम टिल फेल्युअर. Oh my God. Let me show you what I got. This beat is so hot. Oh my God. Is that bullshit? तर भाई जसं की तुम्ही बघितलं, म्हणजे हा सेट होता. मी निगेटिव्ह मुवमेंट एकदम स्लो होती आणि आता वेटसुद्धा थोडं वाढवलं आणि जे आपले रेप होते ते 8 to 12 मध्येच ठेवलं. असं नाही की जास्त रेप मारायचे म्हणून. ओके, सो म्हणजे ह्याने काय होतं की ही जी एक स्ट्रॅटेजी आहे त्याने काय होतं, तुम्ही एक स्लो म्हणजे एक प्रॉपर फॉर्ममध्ये सुद्धा येतं, तुमचं मसल माइंड कनेक्शनसुद्धा चांगलं बनतं आणि तुम्हाला प्रॉपरली तुमचा ट्रायसेप फटीक होतो. तर भाई तुम्ही बघितलं की जसं म्हणजे वेट वाढवलं, आता माझे 10 रेप्सच गेले, बट निगेटिव्ह मुवमेंट स्लो होती. ओके, त्यामुळे फटीक तर म्हणजे जाणवत आहे. सो मसल म्हणजे प्रॉपरली मला तो फील येतो आहे की मसलला म्हणजे पंप येतो आहे. सो आता ह्याचे 3 सेट, आता एक लास्ट सेट करेन आणि ह्याच्यानंतर एक अजून दुसरा व्हेरिएशन्स आहे. तर भाई लास्ट सेट होता, तुम्ही बघितलं. म्हणजे थोडा पुश का घेतो, जेव्हा पुश करताना पॉझिटिव्ह मुवमेंटला, तेव्हा आम्ही थोडं पुश घेतो आणि निगेटिव्ह मुवमेंट एकदम स्लो, कारण रेप्स पण थोडे कंप्लीट झाले पाहिजे. 8 to 10च्या रेप्समध्ये आले पाहिजे, कारण हेवी वेट होतं. तर थोडी पार्टनरची हेल्प घेतली तरी चालू शकते. तर भाई आपला सेकंड व्हेरिएशन आहे सिंगल आर्म ट्रायसेप पुश डाऊन. आणि हे सिंगल आर्म मारायचे 2 सेट असतील आणि ह्याच्यानंतर एक थोडा इंटरेस्टिंग असा सेट आहे. आता हे 2 सेट आता पटापट मारतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो इंटरेस्टिंग सेट आहे. आणि मजा आहे, एक नंबर फटीक पण होणार आणि थोडा युनिक पण आहे आणि तुम्हाला नवीन पण ट्राय करायला भेटेल. आणि पंप तर तगडा येईलच, जो आता तुम्हाला दिसेल. मी पंप कवर काढलं आहे. ओके, तर भाई आपल्या आता सिंगल आर्म ट्रायसेप पुश डाऊनचा तर 2 सेट झाले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो की आपला एक युनिक म्हणजे असा सेट असेल. तर युनिक सेट, आणि हा मी सेट थोडा वर्कआउटमध्ये इंटेन्सिटी वाढवण्यासाठी केला आहे, बिकॉज की मध्ये थोडी ग्रोथ होत नाही आहे. म्हणजे एक टाईमला येऊन कसं तुमची ग्रोथ थांबते, दॅट मीन्स की तुमचा प्लॅट्यू हिट नाही होत. तर तो प्लॅट्यू हिट करण्यासाठी थोडं वर्कआउटमध्ये इंटेन्सिटी आणावं लागते. तर इंटेन्सिटी आणण्यासाठी आम्ही हा सेट केला आहे. तर ह्या सेटमध्ये थोडं युनिकनेस असं असेल की फर्स्ट आम्ही सेट मारणार, त्याच्यानंतर 10 सेकंड्स गॅप, त्याच्यानंतर सेकंड सेट 10 सेकंड गॅप्स, आणि जो म्हणजे प्रत्येक जो मध्ये सेट असेल तो टिल फेल्युअर असेल. त्याचे रेप्स काउंट नाही केले जाणार, टिल फेल्युअर असेल, 10 सेकंड गॅप्स असेल, असे 4 सेट करणार. आणि 4 सेटचा मिळून आमचा एक सेट होणार.
तर हाच आता म्हणजे असा आमचा युनिक आणि इंटेन्सिटी वाढवण्यासाठी वर्कआउट असेल जो तुम्हाला आता दिसेल. आणि फक्त ओन्ली इंटेन्सिटी म्हणजे तुम्हाला दिसेल की फुल तोडफोड मित्रमंडळ. तर असे जे एक्सरसाइज आहेत तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ठेवले, जसे की ड्रॉप सेट्स, सुपर सेट असे जर ठेवले ना तर तुम्हाला ग्रोथ नक्की मिळू शकते आणि तुमचा प्लॅटी हिट होऊ शकतो. म्हणजे थोडी इंटेन्सिटी पाहिजे, कारण थोडं मसलला पण थोडं चेंजेस पाहिजे असतात थोडं ग्रोथ होण्यासाठी. ओके, सो लेट्स सी आता आपण डायरेक्ट भेटू आपल्या सेटमध्ये. तर भाई आता आपला फर्स्ट सेट असेल आणि ह्याच्यामध्ये बघू 15 तरी रेप्स आले पाहिजे. 3 4 अप. भाई फर्स्ट सेट झाला आहे आणि ह्याच्यामध्ये ओके 20 आमचे म्हणजे मी 20 रेप्स केले आहेत कारण फर्स्ट सेट होता. आता वेट तर नाही वाढवणार बट ह्याच्यावर 10 सेकंड रेस्ट नंतर ओके 10 सेकंड्स नंतर आपला सेकंड सेट आहे. 1 shit, man. Oh my god. Let me show you what I got. This beat is so hot. Oh my god. Is that bullshit? I think not. Let me show you what I got. This beat is so hot. Hey yo, who made it? I think God. Oh my. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे तुमचा आता पार्टनर नसेल तुम्ही असे काउंट करून 10 सेकंड्स लगेच पुढच्या सेटवर जाऊ शकता. आता आपला लास्ट आहे एकदम टिल फेल्युअर, नो काउंट. ओके 1 2 3 तर बाई 10 रेप तुम्ही बघितलं क्लीन 10 रेप होते आणि त्याच्यानंतर जे होते ते चीट रेप होते. आणि चीट रेप थोडे असले पाहिजे कारण चीट रेपने एक तुम्हाला थोडा पुश मिळतो आणि मसल जो म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जो असतो एवढ्या टाईमपर्यंत मसलला ट्रेन करायचं तर त्याच्यापेक्षा म्हणजे ओव्हर माइंड म्हणजे एकदम ॲडव्हान्स असं म्हणू शकता. तर तेवढा मसल ट्रेन सुद्धा होतो. तो चीट रेपसुद्धा रेप म्हणून असतात. भले 2 रेप्सचा 1 रेप होतो. नक्की चीट रेप्स ठेवा वर्कआउट चेंडला. आता थोडा मी फटीक आहे, थोडा फ्री होतो आणि तुमच्याशी बोलतो. तर बाई वर्कआउटमध्ये इंटेन्सिटी वाढवणं म्हणजे हेवी वेट पुश करणं असंच नाही. तर जर तुम्हाला इंटेन्सिटी वाढवायची असेल तर तुम्ही मसल अंडर टेन्शनसुद्धा वर्कआउट करू शकता. जसं की आता आम्ही हा सेट केला म्हणजे एक तर आम्हाला कमी टाईममध्ये आमचा इंटेन्स वर्कआउटसुद्धा झाला. तुम्ही डेली असा हा वर्कआउट तुम्हाला करायचा असेल म्हणजे ऑफिसनंतर किंवा टाईम खूप कमी असेल तर खूप कमी टाईममध्ये जर तुम्हाला मसलला ट्रायसेपला फटीक करायचं असेल तर हा जो सेट आहे तो वर्कआउटमध्ये नक्की ठेवा. मस्त होता. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप कमी टाईममध्ये एक तरी म्हणाल 3 ते 4 मिनिटमध्ये तुमचा ट्रायसेप पूर्ण होल ट्रायसेप ट्रेन झाला. ओके, तर हे सांगायचं होतं. आता आपला ट्रायसेपचा वर्कआउट तर संपलेला आहे, काय जास्त फॅन्सी नाही ठेवला आहे आपण. तुम्ही बघितलं की कमी टाईममध्ये आपण ट्रेन करतो तर जास्त ठेवलं नाही. तर आता ह्याच्यानंतर आपला असेल बायसेप. ओके, आता आपण बायसेपला तोडणार आहे. तर बायसेपचा जो व्हेरिएशन जे बायसेपचे जे टिप्स अँड ट्रिक्स असतील ते तुम्हाला आता ह्याच्या पुढे दिसतील. Oh my god. Let me show you what I got.
फर्स्ट एक्सरसाइज आहे बायसेप कर्ल्स आणि बायसेप कर्ल्सचे आम्ही 2 सेट मारणार आणि 2 सेट एकदम हेवी असतील. तर तुम्ही पहिलाच बघितलं आहे 10 kg पहिलाच टाकलं आहे. 2 सेट म्हणजे हेवी असतील. टिल फेल्युअर ह्याच्यामध्ये आम्ही रेप्स काउंट काही नाही ठेवला. ह्या वर्कआउटमध्ये रेप्स काउंट काही नाही आहे. आणि ह्याच्यानंतर अजून एक सेट असेल बायसेप्स कर्ल्स, तो ड्रॉप सेट असेल. त्याचे पण टिल फेल्युअर तरी आम्ही ठेवू 7-7-7 असे ड्रॉप सेट असतील. ते त्या टाईमला तुम्हाला दिसेलच. तर आता हे पटापट हा फर्स्ट सेट मारून घेतो. ओके. One, easy. 2, three, come on, easy. चल. 4, 5, easy. चल. 7, अरे हाँ 7, चल 3 more. चल. Come on, 8, easy boy. चल. 9, easy boy, come on. चल लास्ट है. चल. 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 अप. तर भाई आता आपले 2 जे वर्किंग सेट होते, बेसिक वर्किंग सेट होते ते संपलेत. आणि आता याच्यानंतर आपला एक ड्रॉप सेट असेल सेम बार्बेल कर्लवर. त्यानंतर बार्बेल कर्ल हा व्हेरिएशन संपेल आणि त्याच्यानंतर आपण जाऊ डंबेल कर्लवर जाऊ. त्याच्यामध्ये पण थोडं व्हेरिएशन आम्ही ठेवलं आहे, तर ते तुम्हाला दिसेल. सो लेट्स गो. काढू ना. थांब पण. चल. 7, अप. easy. चल. 2, मस्त. चल. 3, easy. मस्त. चल. 4, चल. 5, 6, 7, चल. चल 3 more. चल ये ना. 8, 9, 10. प्लेट काढ, प्लेट काढ. एक्झॉस्टेड, वेस्टेड. बाय इंटेन्सिटीचं वर्कआउट तर करतो आहे, प्लस त्या इंटेन्सिटीला वाढवण्यासाठी पार्टनर बोलतो अजून 10 मार. म्हणजे इंटेन्सिटीमध्ये अजून इंटेन्सिटी वेस्टेड. खतम. पेटी पॅक. बाई आपला बायसेपचा सेकंड व्हेरिएशन आहे इन्क्लाइन डंबेल कर्ल. ओके. तर आता तुम्ही बघितलं ह्या अँगलमध्ये तुम्ही बेंच सेट करू शकता आणि याचे आपले 2 सेट्स असतील. दोन्ही सेट टिल फेल्युअर. तुम्हाला माहिती आहे टाईम पण आपण कमी टाईममध्ये एक्सरसाइज करतो आहे आणि सेट्स पण कमी ठेवलेत, बट मसाला तेवढ्याच प्रमाणात फटीक करायचं आहे. ओके. आणि मी मारे आणि ॲक्च्युली आम्ही बोथ का ठेवलेत अल्टरनेट नाही, बिकॉज आपल्याला टाईम कन्झ्युमिंग एक्सरसाइज आहे. तुम्ही अल्टरनेटही मारू शकता. ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ते तुम्ही इझिली करू शकता, म्हणजे अल्टरनेट किंवा बोथ. आता तर आम्ही बोथच करतो आहे. ओके. सो लेट्स गो. Oh my God. Let me show you what I got. This beat is so hot. Oh my God. Is that bullshit? I think not. Let me show you what I got. This beat is so hot.
I think God. Oh my God. भाई तुम्हाला पण ह्या एक्सरसाइजमध्ये जर असा फील होत असेल ना, कमेंटमध्ये सांगा काय विषय होतो माहिती आहे. जेव्हा हा एक्सरसाइज करतो ना भाई, हात पूर्ण सुनवून जातो, मुंग्या येतात ना, बिकॉज पूर्ण तुमचा म्हणजे शोल्डर पूर्ण असं आपण खाली हे करतो ना, लीन करतो, त्यामुळे पूर्ण असा हे खालीच असतो. आणि जेव्हा पूर्ण बायसेप कर्ल करतो स्लो, पूर्ण मुंग्या. आता तर असं वाटतं फुल करंट लागला आहे, असा होला सीन. तर ह्याचे 2 सेट करणार आणि ह्याच्यानंतर क्लस्टर सेट असेल हॅमर कर्लचा. सॉरी हा केळं खातोय तर हा बोलतो तो खूप रिप्ट आहे, ओव्हर रिप्ट आहे, साई पण आणि बनाना पण. खेळायला पण टोचा तर हा बोलतो की त्याच्यामध्ये किडे आहेत, तर साई बोलतो त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहेत, ते खाल्ले. उचलून खावा रस्त्यावरचे. दाबलेले पिचकलेले. दाखव ना कसे असतात ते गुड बॅक्टेरियावाले. नाही झालं, खाल्ले गेले, आता तो ओव्हर रिप्ट. तर भाई आता आपण आपला इन्क्लाइन डंबेल कर्ल झाला आहे. आता याच्यानंतर क्लस्टर सेट आहे हॅमर कर्लचा. तो आता ह्याचा पण सेम 4 सेट्स असणार टिल फेल्युअर. एक वेट घेतो, बघूया. आय थिंक 10 kgचा वेट घेणार, म्हणून त्याच्यामध्ये टिल फेल्युअर 10 सेकंड्सचा गॅप. ओके, सो लेट्स गो. आणि त्याच्यानंतर फिनिशर असेल बॉडी वेट फिनिशर. ट्रायसेप्ससाठी डायमंड पुशअप्स आणि बायसेप्ससाठी चिनअप्स, क्लोज ग्रिप चिनअप्स. सो लेट्स गो. Oh my God. Let me show you what I got. This beat is so hot. Oh my God. Is that bullshit? I think not. Let me show you what I got. This beat is so hot. Hey yo, who made it? I think God. Oh my God. Oh shit, man. Oh my God. Let me show you. क्लस्टर सेट जो आहे बेकार इंटेन्सिटी देतो, एकदम खतरनाक. 10 सेकंड गॅप, देन लास्ट एक सेट असेल 30 सेकंड. ओके, आता ट्राय करेन की 10 जरी रेप्स झाला. आणि ह्याच्यानंतर मी इंटेन्सिटीसाठी स्वतः सेल्फमध्ये मी स्वतः ॲड केली 7.5चा डंबेल घेईन आणि अजून 10 फेल्युअर 20 रेप्स किंवा लेट सी 20 जातात की 15 जाणार, पण 10 फेल्युअरला जाणार. सो लेट्स गो. 10 सेकंड झाले. I think God. Oh my. काय 15 मारणार होता ना? भाई दोन्ही सेट लगातार मारलेले, गॅप नव्हता, पॉज नव्हता. तर आता थोडा पॉज, 5 सेकंड पॉज, नवीन 10. पंप चेक करावे. तर भाई सॉरी फॉर व्हॉईस, बिकॉज आता माझा जो फोन होता तर तो थोडा डेड झाला. आता त्याच्यामुळे मी माईक कनेक्ट नाही करू शकत आहे, बट आपली व्हिडिओ तर कंटिन्यू आहे. येत असेल, बेटर व्हॉईस येत असेल, बिकॉज एवढा काही बॅकग्राऊंडला नॉईज पण नाही.
तर आता आपला म्हणजे ओव्हरऑल म्हणजे डंबेल्स आणि असे वर्किंग सेट्स कंप्लीट झाले. आता आपला फक्त फिनिशर बाकी आहे, ते म्हणजे असेल एक डायमंड पुशअप टील फेल्युअर 1 सेट आणि चिनअप असतील ओके बारवर, ते पण टील फेल्युअर. पहिला आपण ट्रायसेपला तोडणार, कारण ट्रायसेपला आता थोडा फटिक करून थोडा टाईम झाला. बायसेपला थोडा रेस्ट देऊन नंतर बायसेपला तोडणार एंडला. ओके, सो लेट्स गो. सांगा तुम्ही कमेंटमध्ये सांगा ग्रोथ आहे की नाही. तर भाई याच्यामध्ये मी तुम्हाला एक टीप देतो. म्हणजे डायमंड पुशअप ना मी स्टार्टला असे मारायचो तेव्हा माझे जायचे पण बिकॉज म्हणजे असं शोल्डर वगैरे तेव्हा हे नव्हतं ना, तर तेव्हा मी कम्फर्टेबल होतो. पण आता मी ह्याला कम्फर्टेबल नाही राहू शकत. शोल्डरवर वगैरे प्रेशर होतं, तर थोडे तुम्ही असे नॉर्मल ग्रीप म्हणजे नॉर्मल त्याच्यात ठेवले तरी चालेल. Oh my god. Is that bullshit? I think not. Let me show you what I got. This beat is so hot. Hey yo, who made it? I think God. Oh my god. Oh shit, man. Oh my god. Let me show you what I got. This beat is so hot. Oh my god. Is that bullshit? I think not. Let me show you what I got. This beat is so hot. Hey yo, who made it? I think God. फॉर्म चिनअपमध्ये मी तुम्हाला एक बेसिक टिप देईन. म्हणजे आता हे चिनअप फक्त बायसेपसाठी आहे, म्हणजे बॅकसाठी नाही. बॅकसाठी एक्सरसाइज नाही आहे, तर पूर्ण खाली जाऊन होतं. म्हणजे फुल रेंज ऑफ मोशन नसू दे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे हाफ रेंज ऑफ मोशन असू दे, त्याच्यामध्ये फक्त बायसेप इन्वॉल्व आहे. ओके, तर असे हे 2 सेट झाले की म्हणजे आपला वर्कआउट इथेच एंड होईल. म्हणजे आता मी व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव्ह यू ऑल. बाय. पीस. तरी पण गम नाही मला पाडणार बंद एवढा कुन्हा दम